नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या हुकांच्या ब्लाऊजची कटिंग बघितली. आज आपण त्याच ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, हा पुढचा भाग आहे. आता आपल्याला हा जसा तसा घ्यायचा आहे. आणि बघा, हे आपला जो पीस आहे त्याच्यावर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. जिकडून आपण मार्किंग केली आहे ती बाजू आपल्याला आपल्याकडे ठेवायची आहे. इथं गळा मी पलटी करणार नाहीये. आणि एक लक्षात ठेवायचं, पुढची बाजू असो नाही तर मागच्या बॅक हुक असो नाही तर पुढच्या हुकांचा असो, आपण जेव्हा हे पुढचा भाग जेव्हा आपण शिवतो त्यावेळेस आपण हे ना हे पलटी नाही करायचं आहे. हा जो खालचा भाग आहे ना तो कधीच पलटी नाही करायचा आहे. त्याला नेहमी पट्टीच लावायची आहे, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात आपण. तर बघा, आता हे सगळं आपण जोडून घ्यायचं आहे. तर आपल्याला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. जर तुम्हाला अस्तर ठेवायला प्रॉब्लेम येत असेल, तुमचा कपडा जर सिल्की असेल आणि सटणारा असेल तर तुम्ही याला पिना लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हे जोडायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला अस्तर आणि पीस हा व्यवस्थित जोडला जाईल. ठीक आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण जे टक्सची मार्किंग जी केली होती ती आपण थोडी डार्क करून घेऊया. बघा, ह्या प्रकारे आपल्याला ती मार्किंग अशी डार्क करून घ्यायची आहे. आणि हे दोन्ही पार ठेवा असे घ्यायचे आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला मार्किंग छापून घ्यायची आहे. आणि जी काही छापलेली मार्किंग आहे तिला पण आपल्याला थोडी डार्क करून घ्यायची आहे. आता आपली मार्किंग कंप्लीट झाली. आता आपण हे टक्स जोडून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो खालचा आपला टक्स आहे तो आपल्याला मारून घ्यायचा आहे. बघा, हे सगळे टक्स मी मारून घेते. हे बघा, मी दोन्ही साईडचे टक्स हे मारून घेतले. बघा, इथं आपण 3च टक्स मारले तरी किती छान हा पप आला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण याला खालची पट्टी लावून घेऊया. आता ही बघा, खालची पट्टी लावायच्या अगोदर ही बघू शकता तुम्ही किती आकार हा असा गोल आला आहे. तर याला आपल्याला सरळ कट करून घ्यायचा आहे ह्या आकाराला. आता हे सरळ कट करण्यासाठी आपल्याला जो आपला काही पाठीचा भाग आपण काढलेला असतो तो पाठीचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. बघा, आणि बाई ह्या मार्किंग पासून जी आपण अर्धा इंची का सोडली होती तिथून आपल्याला ठेवून बघायचं आहे. आणि आपल्याला हा सरळ कट करून घ्यायचा आहे. जेवढा पण एक्स्ट्रा उरेल तेवढा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या साईडने पण आपल्याला सरळ कट करून घ्यायचा आहे. आता हा तरी पण हा थोडा आपल्याला असं केल्यानंतर असा गोल दिसते, पण जेव्हा आपण हे ब्लाऊज घालू ना तेव्हा तो बराबर असा होऊन जाईल आणि हे गळा पण असा येईल आणि हे व्यवस्थित आपला ब्लाऊज बसेल. ठीक आहे. आता आपण खालची पट्टी लावून घेऊया. आता जेव्हा आपण बॅक हुकचं ब्लाऊज शिवतो ना, मागच्या हुकांचं जेव्हा ब्लाऊज शिवतो ना तेव्हा जी पट्टी जी आपण लावतो खाली इथं, पहिले तर ब्लाऊज पलटी तर करायचं नाही आहे.
आपल्याला इथं पट्टीच लावायची. आणि पट्टी घेताना नाही बा अशी 2 पट्ट्या घ्यायची आहे, डबलची घ्यायची आहे किंवा अशा 2 घ्यायची आहे. किंवा मग तुम्ही एक अस्तरची आणि एक कॅनव्हसची सुद्धा वापरू शकता. अशी डबल पट्टी घ्यायची, जेणेकरून इथं एक ब्रॉड पट्टी तयार होती आणि ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये छान बसतं खालून. आता आपण ही पट्टी लावून घेऊया. हे बघा, तुम्ही जेवढी तुम्हाला ब्रॉड पाहिजे तेवढी इथं तुम्ही ब्रॉड घेऊ शकता. खूप जास्त पण नाही घ्यायची आहे. 1.5 ते 2 इंचापर्यंत आपण ही पट्टी घ्यायची आहे. ही झाली आता आपली पुढच्या भागाची शिलाई. आता आपण पाठीमागच्या भागाची शिलाई करून घेऊया. आता आपण इथं गळा कट नाही केलेला आहे बघा. जिकडून आपण मार्किंग केली ना तो पहिले आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ह्या प्रकारे बघा असा. आणि इथून आपल्याला गळ्यापासून शिलाई सुरुवात करायची आहे. आता पाठीमागच्या भागाची कटिंग करताना हे बघा ह्या प्रकारे आपले 2 पार्ट तयार झाले आहे. ह्या प्रकारे आपल्याला अस्तर हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण याला 5 नंबरची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे बघा, त्यानंतर आपल्याला हे एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे आहे आणि आपला गळा हा कट करून घ्यायचा आहे. आता आपला हा गळा कट झाला आहे आणि आपण इथे टक्सला हे बघा इथे टक्स मारायचे आणि तिथे आपण असे कट देऊन घेऊया म्हणजे आपल्याला टक्स मारायला सोपं जाईल. आता सगळ्यात पहिले आपण हे टक्स मारून घेऊया पाठीमागचे.
आता आपण ह्या कमराच्या खालच्या पट्ट्या लावून घेऊया. तर कमराच्या साईडला आपण हात शिलाई करणार आहोत, म्हणून आपण ह्या प्रकारे पट्टी घेऊ आणि तिला फोल्ड करून घेऊया. आता बघा ह्या प्रकारे आपल्याला ही पट्टी धरायची आहे आणि आपल्याला आपण जशी कमर पट्टी लावतो त्या प्रकारे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. आता आपण ही दाबटीप देतोय त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे. आपण जे काही गळा कट केला आहे, शिलाई मारली आहे, तर आपण हे बघा हे बघून घ्यायचं आहे एकसारखं आपण ही शिलाई खालची जी शिलाई आहे ती एकसारखी मारली आहे का नाही, किंवा मग आधीच आपण दोन्हीकडं मार्किंग करून घ्यायची मग ही शिलाई मारायची, जेणेकरून ह्या गळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, ही पट्टी आपली खालीवर होणार नाही. काज बटन पट्ट्या लावायसाठी आपल्याला अशा 2 पट्ट्या घ्यायच्या आहे आणि सगळ्यात पहिले आपण इथं काजाची पट्टी लावून घेऊया, म्हणजे हुकाची पट्टी लावून घेऊया. जेव्हा काज बटन करतो तेव्हा आपण हुक पट्टीला काज करत असतो ना, म्हणून ही पट्टी आपण पहिले ही लावून घेऊया. आता आपण ही आई पट्टी करून घेऊया. हे बघा आपली हुक आय पट्टी पण लावून झाली आहे. हुक आय पट्टी सोप्या पद्धतीने कशी लावायची याचा एक माझा स्पेशल व्हिडिओ आहे. जर तुम्ही तो अजून बघितला नसेल किंवा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे ठेवून बघायचं आहे की आपलं व्यवस्थित आहे का नाही, खाली वर नाही झालंय कुठे. ठीक आहे. आता आपण दोघांची शोल्डर जोडून घेऊया. हे बघा ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू अशी एकमेकांवर ही सरळ बाजू आपल्याला ठेवायची आहे आणि ते आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. आता इथं गळ्याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि बाह्या जोडून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. झालं आपलं ब्लाऊज मग कंप्लीट. हे बघा ह्या प्रकारे आपलं हे ब्लाऊज आता शिवून झालं आहे. आता तुम्हाला याची जी 3 गोष्टी राहिल्या आहे, गळ्याला पट्टी लावायची, फिटिंग करायची आणि बाह्या जोडायच्या, ते ह्या तिन्हींचे मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात की ब्लाऊजला बाह्या जोडण्याची सोपी पद्धत, फिटिंग कशी करायची आणि गळ्याला पट्टी कशी लावायची मला दाखवेल. तर ते व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बाही कशी लावायची, फिटिंग कशी करायची ते पण त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.